हॅलो पेरेंट्स अँड स्टुडंट्स, नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी, डायरेक्टर स्टडी सर्कल्स. मी आज आपल्यासमोर शालेय शिक्षणात सेल्फ स्टडीचे महत्त्व या विषयावर बोलणार आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, पण आज कोविड पॅन्डेमिकमुळे जास्तच महत्त्वाचा होऊन बसला. आणि आपल्याला कितीही आवडत नसले तरी ऑनलाईन शिक्षण घेणे जरुरी झाले आहे आणि त्याचे महत्त्व पुढे अजूनही वाढू शकते. अशा प्रसंगी सेल्फ स्टडी केल्याने मुलांना विषय तर कळतातच, पण त्यांचा अभ्यासातील कॉन्फिडन्स पण टिकून राहतो. सर्वप्रथम माझा परिचय. मी सुधीर कुलकर्णी. मी IIT दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर थर्मल पॉवर जनरेशन आणि डिसॅलिनेशन या फील्डमध्ये मी 38 वर्ष काम केलं आहे. त्यापैकी 25 वर्ष भारतात आणि राहिलेली 13 वर्ष भारताबाहेर काम केलं आहे. मी एक सिनियर O&M इन्स्ट्रक्टर म्हणून ट्रेनिंग घेतलेलं आहे इंग्लंडमध्ये. मी ट्रेनिंग डिपार्टमेंट हेड केलेलं आहे आणि मी इंजिनिअरिंग आणि रिलायबिलिटी असेट मॅनेजमेंट डिपार्टमेंटचा पण हेड म्हणून काम केलेलं आहे. हे सर्व सांगायचा उद्देश हा की हा सर्व एक्सपिरियन्स या आजच्या बोलण्यात येणार आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या जीवनाच्या या प्रवासात मला भारतीय शिक्षण पद्धतीबरोबर ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन शिक्षण पद्धती पण जवळून बघता आल्या आहे. आणि म्हणून आपल्याकडं काय चांगलं आहे आणि ते अजून कसं चांगलं करता येईल हा विचार नेहमी मनात येत असतो. मी आज शालेय शिक्षणात सेल्फ स्टडीचे महत्त्व या विषयावर बोलणार आहे. विषय खूप मोठा आहे आणि ॲक्च्युअल सेल्फ स्टडीशिवाय त्याची बॅकग्राऊंड, ते का जरुरी आहे, काय फायदे होऊ शकतात, हे पण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मला बऱ्याच वेळाने विचारले की तुम्ही IIT इंजिनियर आहात, मग 11वी 12वी किंवा JEEसाठी क्लासेस का काढत नाही? तुमचा फोकस शालेय शिक्षणावर का आहे? तर माझा फोकस शालेय शिक्षणावर का आहे हे मी सविस्तर पुढे बोलणारच आहे. पण हे समजून घ्या की शालेय शिक्षण हे मुलाचं बेसिक फाउंडेशन बनवतं आणि त्यासाठी इथं आपण जास्त अलर्ट असणं खूप जरुरी आहे. जर मी काय बोलणार आहे त्याच्यावर तुमच्या मनात काही प्रश्न आले तर ते जरूर तुम्ही माझ्याशी नंतर शेअर करू शकता. माझे कॉन्टॅक्ट डिटेल या व्हिडिओच्या शेवटी आहेतच. बऱ्याच वेळा आपण पेरेंट्सना असं बोलताना ऐकतो की गेल्या वर्षीपर्यंत त्याला चांगले मार्क मिळत होते, आता काय झालं कळत नाही, किंवा तो शाय आहे, तो जास्त लोकांसमोर बोलत नाही, किंवा अभ्यासात इंटरेस्ट घेतच नाही, मॅथ्स आवडत नाही, किंवा आता मोठा झाला आहे, आम्ही पेरेंट्स काय समजवतो ते ऐकतच नाही, वगैरे वगैरे. फॅमिली वाटतं? लेट अस बी फ्रँक. मुलगा शाय आहे याचा अर्थ असा असू शकतो की त्याची कॉन्फिडन्स लेवल कमी आहे. त्याला कुठेतरी जाणवतं आहे की मी तोंड उघडले तर लोकांना कळेल, सो म्हणून झाकली मूठ. किंवा मॅथ्स आवडत नाही याचा अर्थ असाही असू शकतो की त्याच्या काही मॅथ्सच्या कन्सेप्ट वीक राहिलेल्या आहेत आणि तो काय करतो आहे त्यात त्याला मजा येत नाही आहे. आज आपण सेल्फ स्टडीबद्दल चर्चा करताना आपण या सिच्युएशनमध्ये का आहोत किंवा का येऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत, विचार करणार आहोत. आणि म्हणून सेल्फ स्टडी हा विषय केवळ आजच महत्त्वाचा नाही तर नेहमीच महत्त्वपूर्ण राहणार आहे. सेल्फ स्टडी इज अ शुअर वे, इज अ की टू सक्सेस. भविष्यात येणाऱ्या अभ्यासासंबंधित आणि त्याशिवाय अनेक समस्यापासून हा एक प्रकारचा विमाच आहे म्हणा. सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःबद्दलचा अभ्यास आणि स्वतः केलेला अभ्यास. आपण जेव्हा स्वतः अभ्यास करायला लागतो तेव्हा स्वतःबद्दलचा अभ्यास पण आपोआप चालू होतो. मला काय येते, काय नाही, काय येत नाही, त्यासाठी काय केले पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक कितीही चांगला असला तरी विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची इच्छा मनापासून असेल तरच त्याची प्रगती खूप छान होऊ शकते.
म्हणून सेल्फ स्टडी इज स्टडी ऑफ युअर सेल्फ अँड सेल्फ स्टडी इज स्टडी बाय युअर सेल्फ. पण आता स्टडी किंवा लर्निंग किंवा अभ्यास किंवा शिक्षण म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. अभ्यास म्हटला की शाळा, पुस्तके, होमवर्क, परीक्षा असे विचार मनात यायला लागतात. पण अभ्यास काय फक्त शाळेपुरताच असतो? अभ्यास हा खेळाचा, डान्सचा, पेंटिंगचा कसला पण असू शकतो. तर म्हणून अभ्यास म्हणजे स्टडी या शब्दाचं आपण डिक्शनरी मिनिंग बघूया. तर स्टडी याचं मिनिंग ॲप्लिकेशन ऑफ द माइंड टू द ॲक्विजिशन ऑफ नॉलेज बाय रीडिंग, इन्व्हेस्टिगेशन ऑर रिफ्लेक्शन असं आहे. नाव लक्षात घ्या, ॲप्लिकेशन ऑफ द माइंड. तुम्ही स्वतःचे माइंड वापरले पाहिजे. कशासाठी? तर फॉर ॲक्विजिशन ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, म्हणजेच कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. आणि कसं? रीडिंग वाचन करून, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे प्रॅक्टिकल करून आणि त्यातून समजून, ऑर रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे चिंतन आणि मनन. आपण काय वाचलं, काय समजलं याच्याबद्दल विचार करून. एक गोष्ट नोट करा की इथं उत्तर पाठ करणे किंवा जास्त मार्क्स मिळवणे असं काहीही लिहिलेलं नाही. काय सुंदर डेफिनेशन आहे स्टडीची. आणि ही जरी नीट कळाली तरी आपली प्रगती सुरू झाली असं म्हणावं. जर आपण लर्निंगची डेफिनेशन पाहिली तर लर्निंगची डेफिनेशन टू गेट द नॉलेज ऑर लर्न न्यू स्किल्स असं आहे. पण आपण आज काय बघतो की कुठेतरी फोकस ॲक्विजिशन ऑफ नॉलेजवरून जास्त मार्क्स मिळवण्यावर झालेला आहे. जास्त मार्क मिळत असतील तर मुलगा हुशार. मुलांचा आणि बऱ्याचदा पेरेंट्सचा पण असा समज असतो. मग ॲप्लिकेशन ऑफ द माइंड टू द ॲक्विजिशन ऑफ नॉलेज बाय रीडिंग, इन्व्हेस्टिगेशन ऑर रिफ्लेक्शन हे फक्त उत्तर पाठ करून मार्क्सचे पर्सेंटेज वाढवण्यापुरतं राहिलेलं आहे. आणि पेरेंट्स, आपण या बाबतीत सावधान राहिले पाहिजे. आणि जर तुम्ही या बाबतीत वेळीच योग्य कृती केली तर तुमचा आणि मुलांचा स्ट्रेस आणि फ्रस्ट्रेशन आपण निश्चित टाळू शकतो. पर्सेंटेज मार्क्स आणि एखाद्या विषयाबद्दलचे ज्ञान याला लिंक करू नका. जर कोणाला जास्त मार्क्स मिळत असतील तर त्याचा अर्थ तो विद्यार्थी दिलेले प्रश्न सोडवू शकतो असा होतो. आणि एखाद्याला कमी मार्क्स मिळत असतील तर त्या विषयात तो मुलगा स्ट्रगल करतो हे स्पष्ट आहे. पण जास्त मार्क्स पर्सेंटेज म्हणजे चांगले ज्ञान असे निश्चित नाही. मी असे का म्हणतो ते सांगतो. तुम्हाला माहितीच आहे की खास करून 10वीपर्यंत प्रश्नोत्तरे पाठ करून आपण सहज जास्त मार्क्स मिळवू शकतो. पण उत्तरे पाठ करणे आणि एखादी गोष्ट लक्षात येणे, समजणे, एखादी कन्सेप्ट या वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी कन्सेप्ट लक्षात आली आणि समजली की ती आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये वापरू शकतो. 11वी 12वी आणि कॉलेजमध्ये आपण जेव्हा खूप अभ्यास करत असतो अशा वेळी कन्सेप्ट ॲप्लिकेशन करावे लागते. तिथं याचा खरा उपयोग होतो. नाहीतर 10वीमध्ये 90-95% मार्क्स मिळवलेली मुले पुढे 65-70% येताना आपण बघतोच की. आणि म्हणून सेल्फ स्टडीचे महत्त्व. सुरुवात मी माझ्या स्वानुभवाने करतो. माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करतो. मी 11वीपर्यंत मराठी मीडियममध्ये शिकलो आणि आमच्यावेळी 11वी होती. 10+1 11वी. माझ्या एका मित्राबरोबर मी 11वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना त्याच्या आईने मला विचारले की मी IITची परीक्षा देणार आहे का. आणि त्या प्रश्नाचे उत्तर मी त्यांना एक प्रश्न विचारून केले की IIT म्हणजे काय. आता बघा, 11वीपर्यंत मला IIT म्हणजे काय हे माहीत नव्हतं. पेरेंट्स, आता तुम्ही विचार करा की मित्र जातो म्हणून आपल्या मुलाला 8वीपासून IITच्या प्रिपरेशनला क्लासला पाठवणं जरुरी आहे का? त्यामुळे IITमध्ये त्याच्या ॲडमिशनची गॅरंटी आहे का? तर निश्चितच नाही. मग आपण दुसऱ्यांचे बघून कॉपी न करता त्याचे फाउंडेशन्स कसे स्ट्रॉंग होईल याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा जास्त फायदा होईल ना.
ऑफकोर्स मी हे सांगू इच्छितो की जर मुलाचे फाउंडेशन खरोखर स्ट्रॉंग असेल तर त्याला 8वीपासून जर IITची तयारी केली तर निश्चित फायदा होऊ शकतो. पण फाउंडेशन स्ट्रॉंग असणं जरुरी आहे आणि ह्याचं तुम्ही ॲनालिसिस केल्यानंतरच क्लासला घालायचं का नाही हे डिसिजन घ्या. मला IITची तयारी करायला 1 वर्ष मिळालं आणि माझ्या एका मित्रांनी 4 वर्ष जुनं गाईड IIT प्रिपरेशनचं मला दिलं. त्यानंतर माझ्या कॉलेजमध्ये एक पंडित नावाचे सर होते. त्या सरांनी आम्हाला गायडन्स द्यायची तयारी केली आणि त्यांच्या गायडन्सनी मी IIT JEE क्लिअर केली आणि नंतर IITत पण ॲडमिशन मिळाली. पंडित सरांनी आम्हाला बसून कुठलाच विषय शिकवला नाही. आमचे डाऊट्स मात्र क्लिअर केले, फिजिक्स आणि मॅथ्सचे. आम्ही सेल्फ स्टडी करायचं, कुठं अडलं की ते लिहून ठेवायचं, त्यांचा वेळ मिळाला की ते त्यांच्याकडे जाऊन समजून घ्यायचं. ती एका प्रकारे सेल्फ स्टडी प्रोसेसची सुरुवातच होती. सरांनी आमच्याकडनं फी घेतली नाही आणि फी देऊन कुठे प्रिपरेशन क्लास लावणे त्यावेळी मला शक्य नव्हतं. सो पेरेंट्स, योग्य दिशा आणि शिक्षक मिळाला आणि त्याला प्रयत्नांची जोड लावली तर आपणास कठीण वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज साध्य करू शकतो. आणि विचार करा की नुसते पैसे खर्च केले किंवा पुस्तके आणून दिली म्हणजे यश मिळेल याची गॅरंटी नाही. माझ्या JEE एक्झामबद्दल एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावा वाटतो. त्यावेळी JEE एक्झामसाठी आम्हाला 3 तासाचे 4 पेपर शनिवार आणि रविवार अशा 2 दिवसात द्यायचे होते. पहिला पेपर झाल्यावर बहुतेक इंग्लिशचा होता. विचार आला की हे IIT वगैरे आपल्याला झेपणार नाही असं दिसतं. पेपर खूप अवघड गेला होता आणि पुढचे पेपर्स देऊच नाही असं वाटत होतं. वाटलं की पुढच्या वर्षी परत एकदा ट्राय करू. पण माझ्या सुदैवाने आणि पेरेंट्सच्या सपोर्टमुळं मी बाकीचे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे पेपर्स दिले आणि ते पेपर्स कंपॅरेटिव्हली सोपे होते. आता बघा, माझ्यासाठी तो करो या मरो सारखा प्रसंग होता, मेक ऑर ब्रेक. मी जर बाकीचे पेपर्स देणे अवॉइड केले असते तर पुढच्या वर्षीची काही गॅरंटी नव्हती. पुढच्या वर्षी मला मॅथ्स पेपर डिफिकल्ट गेला असता. आणि अशा अनेकदा आपण अशा प्रसंगातून जात असतो आणि असा प्रसंग आला तर त्याला आपण रिॲक्ट कसे करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण गिव्हअप करतो की जिद्दीने प्रयत्न करत राहतो. यश आपल्यापासून एखादे पाऊलच दूर असेल पण आपण मध्येच प्रयत्न सोडला तर. म्हणून गिव्हअप करायचा विचार जरी मनात आला तरी त्यावर मात करा आणि फोकस ठेवून प्रयत्न करत राहा. मग IITमध्ये ॲडमिशन मिळाली खरी, पण तिथला अभ्यास खूप जास्त वाटत होता. पोर्शन खूप असायचा, खूप स्पीडने शिकवायचे आणि इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टशिवाय 4 इंग्लिश नॉव्हेल, पॉलिटिकल सायन्स, ह्युमॅनिटीज सारखे सब्जेक्ट्स पण होते. टेक्स्टबुकमधल्या इंग्लिश लेसन्सशिवाय ज्याने कधी इंग्रजी वाचले नाही अशा मुलाला 4 नॉव्हेल स्टडी करायच्या होत्या पहिल्या वर्षी. आणि इथं सेल्फ स्टडीची मला खरोखर मदत झाली. मी आमच्या लायब्ररीचा उपयोग करून घेतला. तेथे पिन ड्रॉप सायलेन्स असायच्या. अशा वेळी वेगवेगळ्या ऑथर्सची पुस्तकं घेऊन एकदा बसले की वाचता वाचता नोट्स काढत विचार करत एक एक विषय समजायला लागला. कॉन्फिडन्स वाढला आणि मला वाटतं की हे कुणी पण करू शकतं. फक्त शिकायची आणि समजून घ्यायची जिद्द मात्र असणं जरुरी आहे. आणि लक्षात घ्या की नंतर मी फक्त अभ्यासच करत नव्हतो. मी IIT जुडो टीमचा कॅप्टन होतो. मी हॉस्टेलच्या क्रिकेट आणि टेबल टेनिस टीममध्ये पण होतो. आणि इथं मला विद्यार्थ्यांना हा मेसेज द्यायचा आहे की एकदा अभ्यास कसा करायचा हे कळलं की तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला सुद्धा खूप वेळ मिळतो. मैदानी खेळ हे पण अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहे. आता माझ्या या अनुभवापासून आपण दुसऱ्या अनुभवाकडे वळू. मुलांचा अभ्यास आणि त्यांचे करिअर हे 2 विषय नेहमी पालकांसाठी टॉप प्रायोरिटीचे असतात. याचं कारण काय असेल? आपण मुलांच्या अभ्यासाबद्दल बोलूया. कदाचित मुलांना अभ्यासाचे टेन्शन येतं हे पेरेंट्सनी पाहिलेलं असतं किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टीम्सचे
काही बरे वाईट अनुभव आलेले असतात, किंवा शाळेत मुलांची संख्या जास्त असते, टीचर्स स्टुडंट्सचा रेशो खूप जास्त असतो, आपल्या मुलाकडे टीचर्सचं लक्ष आहे की नाही असं तुम्हाला वाटत असेल, साहजिकच मुलांचं कसं होणार हा विचार तुमच्या मनात नेहमी येत असणार. आणि मुलांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर आजकाल अनएम्प्लॉयमेंट वाढते आहे, कॉम्पिटिशन वाढते आहे, मुलांचा कल कुठं आहे हे कळत नाही, त्यामुळं स्ट्रेस येणं साहजिक आहे. एक आत्ताचा प्रॉब्लेम आहे अभ्यासाबद्दल आणि एक भविष्यातला अँटिसिपेट केलेला प्रॉब्लेम आहे त्यांच्या करिअरबद्दल. दोन्ही प्रॉब्लेम खूप महत्त्वाचे आहेत. पण यातली चांगली गोष्ट एक आहे की जर आपण आत्ताचा अभ्यासाबद्दलचा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे सोडवला तर पुढचा करिअरचा प्रॉब्लेम इतकं टेन्शन देणार नाही. आणि म्हणून सेल्फ स्टडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. पण मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत अशी तक्रार करण्याआधी आपण एका प्रश्नाचे उत्तर देणे जरुरी आहे. आपल्या घरी किंवा शाळेमध्ये मुलांना अभ्यास कसा करायचा हे आपण शिकवलं आहे का? त्याची त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली आहे का? माझ्या मते उत्तर बहुतेक निगेटिव्ह असेल. मग आपण अशी अपेक्षा करतो की चांगल्या शाळेत घातले किंवा क्लासमध्ये घातले की मुलं अभ्यास करतील. आणि शिक्षक अशी अपेक्षा करतात की ते जे मुलांना शिकवतात ते त्यांना समजले असणार, मुले होमवर्क करतात म्हणजे त्यांना विषय कळला असणार. पण मग मुले जेव्हा स्ट्रगल करतात त्याचे रूट कॉज ॲनालिसिस कोण करणार? मग आपण त्यांना मॅथ्स, सायन्स किंवा सोशल स्टडीज जर डिफिकल्ट वाटत असेल तर त्यांना दोष कसा देणार? जर आपल्याला एखादी कन्सेप्ट समजली नाही तर तो विषय आवडेनासा होतो, त्यातला इंटरेस्ट कमी होतो आणि यावर जर वेळेवर उपाय नाही केला तर कित्येक वेळा मुलं गिव्हअप करतात, मला मॅथ्स येत नाही, समजत नाही, फिनिश. पण त्याविरुद्ध एखादी कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागली की आपोआप त्यातला इंटरेस्ट वाढतो, अभ्यास जास्त केला तरी कंटाळा येत नाही, त्याविषयी अजून अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते. मी माझ्या एका स्टुडंटचा अनुभव शेअर करतो. त्याला सोशल स्टडी आवडत नव्हतं, हिस्ट्री आणि सिविक्स. आता असंही होऊ शकतं की कोणाला हिस्ट्री आवडत नाही, पण असो, मला नंतर कळलं की बऱ्याच जणांना आवडत नाही. त्या मुलाबरोबर इंटरॅक्ट करताना असं दिसलं की तो मुलगा बोलण्यास स्मार्ट आहे पण इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स कमी आहे. त्याला हिस्ट्रीच्या बुकमधले इंग्लिश कळत नव्हतं म्हणून लेसन कळत नव्हता म्हणून सब्जेक्ट आवडत नव्हता. मी त्याला एक डिक्शनरी घेऊन बसवलं आणि सांगितलं की येत नसलेला प्रत्येक शब्दाचा अर्थ बघ, वाक्य समजून घे आणि 2 पानं वाचून झाली की मला सांग. तो लेसन होता 1857, द वॉर ऑफ इंडिपेंडन्स. 2 पानं वाचून झाली की आम्ही डिस्कस करायचो, काय कळलं काय नाही कळलं, त्यात मी माझे काही पॉईंट्स ॲड करायचं आणि त्याला पुढची 2 पानं वाचायला सांगायचं. लेसन अर्धाअर्धिक होईपर्यंत त्या मुलाच्या मनात खूप प्रश्न निर्माण होऊ लागले. आणि समजून घ्या की प्रश्न जेव्हा मुलाच्या मनात निर्माण व्हायला लागले ती एक स्टेज असते की मुलाला तो सब्जेक्ट कळायला लागला. मग इंग्रजांनी असं का केलं, भारतीयांनी असं केलं असतं तर, आपल्याला स्वातंत्र्य आधी मिळालं असतं का, वगैरे वगैरे. इथं प्रश्न इम्पॉर्टंट नाही आहेत, पण प्रश्न निर्माण होतात हे इम्पॉर्टंट आहे. तो मुलगा त्या लेसनमध्ये अगदी गुंग होऊन गेला. ज्या मुलाला हिस्ट्री आवडत नव्हती तो लेसन वाचताना अजून थोडा वाचू असं म्हणत होता. विचार करा केवढी सोपी गोष्ट होती त्याचा इंटरेस्ट वाढवायची, पण ती होत नव्हती. आणि आपण जे हिस्ट्रीसाठी केलं तसंच दुसरं टेक्निक्स वाचून आपण दुसऱ्या विषयासाठी सुद्धा करू शकतो. माझा पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक मुलाला शिकायची आणि अभ्यासात चांगलं करण्याची इच्छा असते, पण कुठेतरी शालेय प्रवासात त्याला काही कन्सेप्ट्स लक्षात येत नाही. आणि पेरेंट्सनी नोट करावं की हे स्टेज साधारण 4थी ते 6वीच्या दरम्यान येत असते आणि या पिरियडमध्ये त्यांनी एक्स्ट्रा अलर्ट असणं जरुरी आहे. अशा वेळी मुलं आपल्या पद्धतीने त्या कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतात, पण जर त्यांना वेळेवर आणि योग्य समाधान नाही मिळालं तर मग ते मार्क्स कसे मिळवायचे याचा मार्ग शोधतात. काही दिवस पाठांतर करून मार्क्स पण मिळतात, पण कन्सेप्ट क्लिअर न झाल्याने मनात कुठेतरी भीती राहते, तो विषय आवडेनासा होतो.
अशी मुलं त्या विषयावर दुसऱ्यांच्या समोर बोलायला शाय असतात. म्हणून वेळेवर ही गोष्ट लक्षात येणे आणि त्यावर योग्य मार्गदर्शन मिळणे हे खूप महत्त्वाचं आहे. हे टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. जितक्या लवकर तुम्हाला मुलांचे हे प्रॉब्लेम समजतील तितका जास्त वेळ तुम्हाला आणि पर्यायाने मुलांना मिळेल. मुलांची अभ्यासाबद्दलची भीती पण कमी होईल आणि त्यामुळं सर्वांची स्ट्रेस लेवल कमी राहील. आता मेन सेल्फ स्टडी प्रोसेसच्याकडे यायच्या आधी मी अजून एक पॉईंट सांगतो की जे म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनात त्याला 3 मेन फिल्टर्स पार करावे लागतात असं मी मानतो. पहिला फिल्टर 10वीचं बोर्ड एक्झाम, दुसरा 12वीची बोर्ड एक्झाम आणि तिसरा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीसाठी दिलेला इंटरव्ह्यू. 10वीचा फिल्टर तुम्हाला चांगले कॉलेज मिळेल का नाही हे निश्चित करतो. जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळणार. 12वीचा फिल्टर तुम्हाला बेस्ट प्रोफेशनल कॉलेज मिळणार की नाही हे डिसाईड करतो. तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे मग ते IITमधून, COAPमधून का अजून कुठल्या दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून. आणि तिसरा फिल्टर तुमच्या प्रोफेशनल कॉलेजमधल्या परफॉर्मन्सवर तुम्हाला कुठे आणि कशा प्रकारचा जॉब मिळतो हे ठरवतो. आधी सांगितल्याप्रमाणे हे 3 मेन फिल्टर आहेत. तसं पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोजच कुठल्या ना कुठल्या तरी फिल्टरमधून पास होत असतो. पण एक चांगली गोष्ट आहे की आपण जर पहिला फिल्टर म्हणजे 10वीची बोर्ड एक्झामसाठी व्यवस्थित तयारी केली आणि आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिले तर पुढच्या फिल्टर्समध्ये त्रास होण्याची शक्यता कमी असते. म्हणून शालेय जीवनात सेल्फ स्टडीचे महत्त्व हा विषय इम्पॉर्टंट बनतो. आणि इथं फिल्टर्सकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपण फिल्टर्सना कसे सामोरे जातो हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या की हे फिल्टर लक्षात ठेवून आपण त्यासाठी तयारी कशी करतो याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित असणं जरुरी आहे. आणि अभ्यासाबाबतीत जे महत्त्वाचे आहे ते जीवनात सर्वच बाबतीत, उदाहरणार्थ खेळात सुद्धा महत्त्वाचे आहे, तेवढेच लागू होतं. आपण एक उदाहरण घेऊ. एखादा विषय आपल्याला अवघड असेल तर आपण काय करतो, त्यावर मात करायचा आपण कसा प्रयत्न करतो. थोडक्यात आपण कठीण परिस्थितीला कसे सामोरे जातो, आपली ॲटिट्यूड कशी आहे आणि आपण कसा प्रयत्न करत राहतो, प्रयत्न करतो की सोडून देतो हे महत्त्वाचं आहे. तसंच समजा मी ज्या क्रिकेट टीममध्ये आहे ती टीम एका मॅचमध्ये कठीण परिस्थितीत आहे आणि अशा वेळी जर माझ्या खेळावर जय किंवा पराजय ठरणार असेल तर ते टेन्शन मी कसे हँडल करतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी माझी ॲटिट्यूड कशी आहे हे महत्त्वाचं आहे. आणि पॅरेंट्स म्हणून जर मुलं त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आली किंवा एखाद्या कठीण प्रसंग फेस करत असतील तर त्यांची रिॲक्शन कशी असते याच्यावर बारीक लक्ष ठेवा. कारण इथे त्यांना तुमच्या गायडन्सची खूप जरुरी असते आणि तो जर त्यांना योग्य वेळी मिळाला तर मग त्यांच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. सेल्फ स्टडी केल्याने कठीण प्रसंगातून आपल्या प्रयत्नांनी मार्ग कसा काढायचा याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. आता आपण सेल्फ स्टडी काय प्रोसेस आहे ते सविस्तर बघूया. तसं पाहिलं तर खूप साधी आणि सरळ प्रोसेस आहे. 1. आपल्याला कुठला विषयाचा अभ्यास करायचा आहे ते प्लॅन करा. तारीख, वेळ आणि जागा ठरवा. कुठला विषय, कुठला लेसन वाचणार आहोत हे ठरवा. अभ्यासाला बसायच्या वेळी खालील गोष्टी करा, जवळ ठेवा. फॉर एक्झाम्पल ठरलेल्या वेळी अभ्यासाला बसा. 1 मिनिट आधी चालू करा, 1 मिनिट उशिरा नको. जवळ एक डिक्शनरी ठेवा, गुगल नको, डिक्शनरी. नोट्स घेण्यासाठी पेन आणि नोटबुक ठेवा आणि अभ्यासाच्या वेळी कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी जरूर घ्या. लेसन वाचण्यास सुरुवात करा. वेळोवेळी डिक्शनरीचा योग्य वापर करा. नोट्स घ्या. महत्त्वाचे शब्द कोणते आहेत ते लिहा, प्रोनाऊन्स करा, त्यांचं स्पेलिंग काय आहे ते बघा. डेफिनेशन्स असतील तर त्या लिहा. आणि लेसन वाचत असताना त्याच्या संबंधित कुठले काही दुसरे टॉपिक आठवतात का तर ते लिहा. आता आपण जे वाचतोय त्या विषयाबद्दल आपण मागच्या वर्षी काय शिकलो असतो ते आठवायचा प्रयत्न करा, त्याला लिंक करा.
आणि मुख्य म्हणजे कुठला कन्सेप्ट कळला नाही, एखादा डाऊट असेल तर तो जरूर लिहा, पुस्तकावर सर्कल जरूर करा. नंतर लेसन वाचून झाल्यावर आपल्याला काय समजले ते टेस्ट करून घ्या. लेसनच्या मधले आणि लेसनच्या शेवटी असलेले प्रश्न सोडवा. ते कुणाकडून तरी चेक करून घ्या. जर न्यूमेरिकल प्रश्न असतील तर ते सोडवून घ्या. एखादी कन्सेप्ट आपल्याला समजली आहे की नाही हे जर समजायचं असेल तर न्यूमेरिकल क्वेश्चन्सचं महत्त्व खूप आहे. लेसन वाचून आणि समजून झाल्यानंतर त्याच्या रिव्हिजनचं प्लॅनिंग करा. त्यावेळी तुमच्या काढलेल्या नोट्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील. आणि स्वतःला चॅलेंज करा. परीक्षेत येणार नाही म्हणून टेक्स्टबुक सोडून दुसरा अभ्यास करायचा नाही हे मनातून काढून टाका. तुम्ही परीक्षेसाठी शिकत नाही आहे, तुम्ही शिकण्यासाठी शिकता. त्यामुळं टेक्स्टबुक सोडून दुसरी पुस्तकं रेफर करा. न पाहिलेले प्रश्न सोडवता येतात का हे बघा. ते सोडवताना आपलं कुठं चुकतं, आपलं कुठं अडतं याच्याकडे लक्ष द्या. मुख्य म्हणजे सातत्यता ठेवा. तुम्ही इंटेलिजंट नसला तरी चालेल, पण तुमचा रेग्युलर एफर्ट खूप महत्त्वाचा असतो. परीक्षेत किती मार्क्स मिळतात ह्याचं टेन्शन न घेता कन्सेप्ट समजण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या चुका म्हणजे तुमची एक लर्निंग अपॉर्च्युनिटी आहे हे लक्षात घ्या. आणि चुका कुठं होतात आणि का होतात याचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. जरूर असेल तिथं मार्गदर्शन घ्या. मोठ्या भावाकडून, पॅरेंट्सकडून, टीचर्सकडून जरूर मार्गदर्शन घ्या. ते काय सांगतात आणि कसं सांगतात, मग ते ज्या पद्धतीने विचार करतात तसं विचार आपल्या मनात का आला नाही याचा विचार करा. पण रेडीमेड उत्तर मिळवायचा प्रयत्नसुद्धा करू नका. सोपं वाटतंय ना? इतकं अवघड पण नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की 10वीचा बोर्ड, 12वीचा बोर्ड हा फिल्टर जो आहे त्याच्याकडं लक्ष न देता आपण सेल्फ स्टडी प्रोसेसमधले या स्टेप्स ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये आपल्याला कसं परफेक्ट करू शकतो त्याच्याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ प्लॅनिंग करा, रेग्युलॅरिटी ठेवा, चुका कुठं होतात हे नोट करा, नोट्स काढा, दुसऱ्यांच्याकडनं समजून घ्या. हे जेव्हा कराल तेव्हा तुमचं फाउंडेशन आपोआप स्ट्रॉंग होईल. शेवटी परीक्षेतील प्रश्नापेक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारतील यापेक्षा तुम्ही मानसिकदृष्ट्या या सिच्युएशनला कसं हँडल करता याची तयारी करता येणं जरुरी आहे. सेल्फ स्टडी तुम्हाला अभ्यासाबरोबर यासाठी पण तयार करतो. तुमच्या मनात असा प्रश्न येईल की मग सर्वजण सेल्फ स्टडी का नाही करत? प्रश्न चांगला आहे. याचं उत्तर तुम्हाला माझ्याबरोबर शोधायचं आहे. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की थोड्या निश्चयाने आणि प्रयत्नाने हे सहज शक्य आहे. आपण स्वतःला इम्प्रूव्ह करायची जिद्द असणं मात्र खूप जरुरी आहे. म्हणतात ना, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी प्यायचं काम घोड्यालाच करायला लागतं. आणि सेल्फ स्टडी प्रोसेस सुरुवातीला जरी स्लो असली तरी स्टडी प्रोग्रेस दाखवते. त्यामुळे सर्वांनाच, विद्यार्थ्यांना, पेरेंट्सना आणि शिक्षकांना याबाबतीत पेशन्स ठेवणं खूप जरुरी आहे. पेरेंट्ससाठी काही टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. मुलांच्याबरोबर रोज थोडा क्वालिटीचा वेळ द्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या अभ्यासाबद्दल किंवा इतर घटनांच्याबद्दल रोज डिस्कस करा. त्यांच्या बोलण्याला महत्त्व द्या. त्यांना चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करा. त्यांच्यामध्ये शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून द्या. डिसिप्लिन अँड अकाउंटेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. एखादे कठीण प्रसंग आला तर कसं फेस करायचं ह्याला गायडन्स द्या. सगळ्यांनाच कठीण प्रसंग येतात याची जाणीव करून द्या. आणि त्यांच्या स्वभावाचे आणि वागण्याचे बारीक निरीक्षण करा. त्यांना योग्य वेळ असेल तेव्हा जरूर सपोर्ट करा. मी आधी म्हटल्याप्रमाणे 10वीपर्यंतची वर्ष खूप महत्त्वाची असतात. या दरम्यान मुलांचे चरित्र म्हणजे त्यांचे कॅरेक्टर आणि त्यांचे ॲटिट्यूड म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते की जे त्यांना पुढे जीवनभर कामी येऊ शकतं. अशावेळी काही म्हणी आपोआप मनात येतात. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. किंवा उद्यमेनहि सिद्ध्यंती कार्याणि मनोरथै नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. मी शाळेत असताना संस्कृतच्या बाईंनी शिकवलेला हा श्लोक मला अजूनही आठवतो की सिंहालासुद्धा हरणाची शिकार करण्यासाठी कष्ट करायला लागतात. हरिण आपोआप त्याच्या तोंडात येऊन पडत नाही.
दुर्दैवाने आजकाल इन्स्टंट रिझल्टचा जमाना आहे. सर्वांना कमीत कमी प्रयत्नात क्विक रिझल्ट हवा असतो. आपण मोस्ट लाईकली क्वेश्चन्स, सॉल्व्ड क्वेश्चन सेट्स किंवा टेक्निक्स टू क्रॅक JEE वगैरे ऐकत असतो. शिकण्याचा पूर्ण फोकसच बदलून जातो. आपण याबद्दल जागरूक असणे खूप जरुरी आहे व खऱ्या शिक्षणासाठी मार्ग अनुसरून त्याचा आनंद अनुभवला पाहिजे. दुसऱ्याचे अनुकरण करून किंवा चुकीच्या समजुतीने आपण चूक तर करत नाही ना, याचा सेल्फ स्टडी सर्वांनी करणं जरुरी आहे आणि अलर्ट राहणं जरुरी आहे. आणि सेल्फ स्टडी ही एज ओल्ड आणि प्रूव्हन सिस्टीम आहे. आपल्याला एकलव्याचे उदाहरण माहीत असेलच, ते रिपीट करायची गरज नाही. ही वॉज बेस्ट इन सेल्फ स्टडी. समर्थ श्री रामदासांचे दासबोध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये स्टडी केले जातात. त्यांनी पण सेल्फ स्टडीज केला ना. स्वामी विवेकानंद, विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर, असंख्य उदाहरणे आहेत. रोज 3 ते 60 मिनिटे सातत्याने प्रयत्न केला तर सेल्फ स्टडीमुळे सर्वांना फायदा होऊ शकतो. जर तुम्ही वेळेवर सुरुवात केली तर यशाची गॅरंटी आहे असं समजा. आणि याचाच पाठपुरावा करण्यासाठी मी आणि माझ्या मुलांनी एक सेल्फ स्टडी केला आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि काय करत राहायचं आहे. आम्ही मुलांना शिकण्यासाठी आणि शिक्षकांना शिकवण्याच्या दृष्टीने काय प्रॉब्लेम्स येतात, ते कसे कमी करता येते, मुलांच्या शालेय जीवनात त्यांना योग्य वेळी कसे सपोर्ट करता येईल, ती मुख्य म्हणजे ती वेळ कशी ओळखायची आणि तो सपोर्ट प्रत्येक मुलाला कसा आणि कोणता द्यायचा हे ओळखायचं, यावर काम करत आहोत. त्यामध्ये कॉम्प्युटरचा म्हणजे संगणकाचा उपयोग कसा करता येईल आणि त्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स हे डेव्हलप करत आहोत. हे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना, शाळांसाठी, प्रायव्हेट क्लासेसना आणि शिक्षकांना खूप उपयुक्त ठरणार आहे आणि आम्ही त्यांना ते अवेलेबल करून देणार आहोत. या प्रयत्नांनी भारतीय शिक्षण क्षेत्रात आणि सर्वच विद्यार्थ्यांना हे उपयुक्त ठरेल अशी आमची अपेक्षा आहे. सेल्फ स्टडी प्रोसेसच्या बाबतीत तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला उत्तर देणं मला खूप आवडेल. पेशंटली हा सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.